हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, मस्त अशी अंड्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रस्सा भाजी बनवणार आहे मी याची. त्यासाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्यांना मी उभे काप देऊन घेणार आहे. आणि खूप सिंपल अशी रेसिपी आहे बनवायला, तितकीच सोपी आहे आणि तेवढीच जास्त टेस्टी बनवून तयार होते. त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभ्या आकारात चिरून घेणार आहे यांना. आणि मी इथे कांदा भाजून घेणार आहे. बाकीचं सगळं जे वाटण असतं आपलं ते मी कच्चं टाकणार आहे. सोबतच मी इथे खोबऱ्याचे काप, इथे सुकं खोबरं घेतले, त्याचे काप करून घेणार आहे. त्याचे मी पातळ काप करून घेतलेत. हवा तर तुम्ही किसणीवरही किसून घेऊ शकता. इथे मी सुकं खोबरं वापरलं आहे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि भाजकी डाळ घेतली इथे वाटण्यासाठी मी. आणि हे सगळं मी मिक्सी जारमध्ये टाकून याला वाटून घेणार आहे. याचं मी वेगळं कच्चंच वाटण करून घेणार आहे. हा मसाला मी कुठलाही भाजून घेतलेला नाही. सोबत मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी चिरलेला कांदा जो आहे तो भाजून घेणार आहे. इथे मी फक्त कांदा भाजून घेतला, बाकी सगळं वाटण मी इथे कच्चंच वाटून घेणार आहे. सुरुवातीला मी यामध्ये तेल नाही टाकलं. कढईत तसंच मी कांदा टाकून याला थोडं हलकं परतून घेतलं आणि थोडं छान परतून झाल्यानंतर मी इथे एक पळी तेल टाकून याला भाजून घेणार आहे. सोबतच मी इथे मिक्सरमध्ये वाटणही करून घेते आणि साईड बाय साईड मी इथे कांदाही परतून घेते. मल्टीटास्किंग करावं लागतं. अगदी स्टार्टिंगला मी वाटण करताना पाणी नाही टाकलं. आधी मी सुक्कंच वाटून घेतलं आहे हे सगळं. अशा पद्धतीने तुम्ही ही अंड्याची भाजी नक्की करून पहा. तुम्हाला ही नक्की याची टेस्ट आवडेल. खूप टेस्टी अशी बनवून. आणि नंतर मी सुक्कं वाटण करून घेतलं, थोडं पाणी ॲड करून घेतलं आणि आता पुन्हा एकदा मी याला पाणी टाकून वाटून घेणार आहे. एकदम स्मूथ पेस्ट करून घेणार आहे याची मी. हे बघा, छान बारीक वाटण मी याचं करून घेतलं आहे. सोबतच आपला इथे कांदाही छान भाजून झाला आहे. बघू शकता किती छान मस्त गोल्डन कलर आला आहे कांद्याला. कांदाही छान भाजून तयार आहे. थोडा थंड होतो आहे कांदा. तोपर्यंत इथे मी 6 ते 7 अंडी उकडून घेतली होती. याला मी सोलून घेते आहे. अगदी अलगद अंडी उकडताना मी त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून याला उकडून घेतलं होतं आणि ही अंड्याची साल काढून याला तयार करून घेतलं आहे. सोबतच इथे कांदाही थंड झाला आहे. हा पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सगळं वाटण भाजूनही करू शकता, पण मी यावेळेस फक्त कांदा भाजला आणि बाकी सगळं वाटण मी कच्चं टाकलं आहे. आता आपण याला कांद्याची स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया आपण. तुम्ही अंड्याची भाजी कशा पद्धतीने बनवता हेही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. इथे बघा, कांद्याची मी स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे अशा पद्धतीने. इथे मी अंड्याला जसे आपण वांग्याला कट देऊन घेतो तसे इथे मी अंड्याला कट देऊन घेतलेत वरून. सोबत कढई गरम करायला ठेवली. कढई छान गरम झाली की इथे 1 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घातला आहे. छोटा अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. आणि सोबतच मी यामध्ये कट दिलेले अंडी टाकून घेतले आणि छान याला मी फ्राय करून घेणार आहे. याला छान कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अंड्याला किती छान खरपूस कलर यायला लागला आहे. सोबतच मी यामध्ये छोटा अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेतली आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. आणि अंडी याला मी फ्राय करून घेणार आहे. छान कलर आला आहे अंड्यांना. मी इथे काढून घेते. बघू शकता तुम्ही. सेम पॅनमध्ये मी इथे 2 मोठी पळी तेल टाकून घेतले आणि जे वाटण केलं होतं ते वाटण एकत्र करून मी याला छान परतून घेणार आहे. एकत्रच मी कढईमध्ये वाटण टाकले आणि छान याला स्लो गॅसवर परतून घेणार आहे. एक छोटा अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा मिरची पावडर मी यामध्ये टाकली. होममेड मिरची पावडर आहे, ज्याने तिखटही खूप छान प्रमाणात होतं. आणि 1 चमचा यामध्ये मी मटण मसाला टाकून घेतला आणि पुन्हा एकदा छान परतवून घेणार आहे. छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं. जितका छान मसाला परतला जाईल तितकीच भाजीला छान टेस्ट येते. बघू शकता मसाला किती छान परतला गेला आहे. कढईला अजिबातही चिकटत नाही आहे आणि छान तेलही सुटले. त्याचसोबत मी इथे मिक्सी जारमध्ये थोडं पाणी टाकून जे वाटण लागलं होतं ते पाणी टाकलं आहे
आणि हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला किती दाटसर किंवा किती पातळ भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. हे मी साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. चवीपुरतं मीठही टाकून घेतलं आणि छान याला एक आपण हाय हीटवर उकळी येऊ देऊया. जोपर्यंत भाजीला उकळी येते तोपर्यंत साईडला मी इथे भाकरी करून घेणार आहे. खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे बनवायला. बघू शकता साईडला भाजी उकळायला लागली आहे. इथे एकदा छान कशाला उकळी सुटली की यामध्ये मी इथे फ्राय केलेली जी अंडी होती ती मी यामध्ये सोडून घेणार आहे. इथे मी एक भाकरीसुद्धा टाकून घेतली आहे. भाकरीसाठी इथे मी पीठ चाळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता बाजूला भाजीला एक छान उकळी आली आहे. एक हाय फ्लेमवर छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे लो केली आणि लो फ्लेमवर याला भाजी मी छान कळू देणार आहे. सोबतच मी भाकरी पण थापून घेते आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही कशासोबतही भाजी खा, अगदी अप्रतिम लागते. साईडला आपली भाकरी मस्त मी तव्यावर आधी शेकून घेतली आणि नंतर मी याला गॅसवर शेकून घेते. मस्त तर भाजीला पण बघू शकता तुम्ही छान उकळी आली आणि छान कडून तयार आहे आपली भाजी. गरमागरम भाकरीसोबत सर्व करा. खूप टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार होते. अगदी झटपट बनवून तयार होते. तुम्हाला माझी आजची ही सिंपल रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.